नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मार्च महिन्यातील महामॅरेथॉनचे खूप महत्त्वाचे काही 100 प्रश्न प्लस त्याचे स्पष्टीकरण पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे। किती? तर फक्त 500 लाईक। आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 500 लाईक पूर्ण करताल। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर कोणत्या देशाने श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रम जाहीर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमेरिका या देशाने। कोणत्या? तर अमेरिका। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान EB-5 व्हिसाच्या जागी श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रम जाहीर केला आहे। तर गोल्ड कार्ड व्हिसा सध्याच्या EB-5 प्रोग्रामची जागा घेणार आहे। यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अमेरिकाची राजधानी आहे मित्रांनो वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे तेथील राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प। यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच सेबीचे नवीन 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तुहिन कांत पांडे बनले आहेत। कोण आहेत ते? तर तुहिन कांत पांडे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर ते पुढील 3 वर्षे या पदावर राहणार आहेत। तर ते माधबीपुरी बुचची जागा घेणार आहेत। तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी विषयी आपण शॉर्टमध्ये काही महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हे 12 एप्रिल 1988 रोजी कार्यकारी मंडळ म्हणून स्थापित केले गेले आणि सेबी कायदा 1992 द्वारे 30 जानेवारी 1992 रोजी वैधानिक अधिकार देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये सेबीचे मुख्यालय आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूया। तर सलग 7व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंदोर हे शहर। कोणते? तर इंदोर। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024च्या 9व्या आवृत्तीमध्ये न्याय मूल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी नवीन स्वरूप सादर केले आहे। तर गेल्या 3 वर्षांमध्ये स्वच्छतेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना ओळखून या वर्षी सुपर स्वच्छ लीग ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान या राज्याने। कोणत्या? तर राजस्थान या राज्य सरकारने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजस्थान सरकारने राज्यातील शाळकरी मुलांना अपघात विमा देण्यासाठी शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली आहे। तर राज्यातील अशा प्रकारची पहिली योजना राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ₹1 लाख ते ₹1.3 लाखांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण प्रदान करेल। यानंतर मित्रांनो, राजस्थानची राजधानी आहे जयपूर। सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेथील भजनलाल शर्मा आणि तेथील सध्याचे राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे। कोण आहेत सध्याचे राज्यपाल? तर हरिभाऊ बागडे आणि राजधानी आहे जयपूर। ठीक आहे। यानंतर आपण राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया। तर मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान, वाळवंट राष्ट्रीय उद्यान आणि केवलदेव घाणा राष्ट्रीय उद्यान आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि शेवटचे सरिस्का राष्ट्रीय उद्यान। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये जागतिक मान्यता रेटिंग्स मध्ये कोण टॉप मध्ये असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नरेंद्र मोदी। कोण? तर नरेंद्र मोदी हे शीर्षस्थानी असणार आहेत। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 75% मान्यतेसह अव्वल स्थानावर आहेत। त्यानंतर मेक्सिकोच्या क्लॉडिया शेनबॉम 66% आणि अर्जेंटिनाच्या जेवियर मायली 65% आहेत। आणि डोनाल्ड ट्रम्प स्वित्झर्लंडच्या करीन केलर सटर 56%च्या मागे, तर 52% मंजुरीसह
5व्या स्थानावर आहे. तर मॉर्निंग कन्सल्टंटच्या सर्वेक्षणामध्ये मान्यता रेटिंगच्या आधारे जागतिक नेत्यांचा क्रमांक लागतो. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. कोणत्या? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये काही महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयामध्ये दिली आहे. तर याविषयी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून राज्यामध्ये एकूण 22,010 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. यानंतर यामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 1,895 प्रकल्प मंजूर केले आहेत, तर अहिल्यानगर दुसऱ्या आणि सांगली हा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये 2,263 कोटींची गुंतवणूक झाली असून लाभार्थींना 389 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. तर देशामध्ये 22,000चा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर पुणे मेट्रोच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी कोणत्या नवीन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिंजवडी आणि शिवाजीनगर. कोणत्या? तर हिंजवडी शिवाजीनगर. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने हिंजवडी आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या नवीन कॉरिडॉरसह पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. तर यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि शहरातील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र सरकारने 2027 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे लक्ष्य किती टक्क्यांचे ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 20%. किती? तर 20%. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत वाहतुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2027 पर्यंत 20% इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हा दिवस भेदभाव आणि त्यांचा लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाबद्दल जागरूकता पसरवण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. तर थीम काय आहे या दिवसाची? तर आम्ही एकत्र उभे आहोत. तर उद्दिष्ट आहे तर समानतेला प्रोत्साहन देणे, भेदभाव दूर करणे आणि अपेक्षित समुदायांना पाठिंबा देणे. यानंतर 10वा प्रश्न, तर कोणत्या राज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये तेलुगू भाषा अनिवार्य केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तेलंगणा या राज्य सरकारने. कोणत्या? तर तेलंगणा या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा. यानंतर पुढील प्रश्न, तर हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे. तर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बानू मुस्ताक यांनी. कोणी? तर बानू मुस्ताक यांनी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बानू मुस्ताक यांनी हार्टलॅम्प नावाचा लघुकथा संग्रह लिहिला आहे. तर हे कन्नड भाषेतील पुस्तक आहे. तर हे पुस्तक 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडले गेले. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले हे पहिले कन्नड पुस्तक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर तिसऱ्या साबा महिला चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने जिंकले. तर यानंतर साबा महिला चॅम्पियनशिप 2025 बद्दल आपण शॉर्टमध्ये काही महत्त्वाची माहिती पाहूयात. तर या अगोदर मित्रांनो साबाचा लॉंग फॉर्म काय आहे? तर साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन असा साबाचा लॉंग फॉर्म आहे.
तर साबा महिला चॅम्पियनशिप दक्षिण आशियाई बास्केटबॉल संघटनेद्वारे आयोजित केली जाते आणि 8 सदस्य राष्ट्रीय कोणते तर भारत, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतान या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. यानंतर पहिली साबा महिला चॅम्पियनशिप स्पर्धा काठमांडू, नेपाळ येथे 2016 मध्ये झाली आणि विजेता संघ होता श्रीलंका. यानंतर दुसरी साबा महिला चॅम्पियनशिप कोठे आयोजित झाली तर माले, मालदीवमध्ये आणि विजेता होता श्रीलंका. यानंतर तिसरी आवृत्ती नवी दिल्ली आपल्या भारतामध्ये झाली आणि विजेता आपला भारत देश ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर CISF ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजदित्य चोलन यांच्या नावावर बदलले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अरक्कोनम येथील CISF रिक्रूट्स ट्रेनिंग सेंटर आता राजदित्य चोलन थक्कोलम आहे. तर इसवी सन 949 मध्ये राष्ट्रकूटांच्या विरुद्ध थक्कोलमच्या लढाईमध्ये मरण पावलेल्या चोल राजपुत्र राजदित्य यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. तर मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न, तर अवयव दान करणाऱ्यांना राज्य सन्मान देणारा केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पुदुच्चेरी. हा कोणता तर पुदुच्चेरी हा. तर यानंतर केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी सरकारने अवयवदान कर्त्यांना त्यांच्या जीवनरक्षक योगदानासाठी सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुदुच्चेरी सरकारने अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबांना सार्वजनिकरित्या पाठिंबा देण्यासाठी हे केले आहे. तर अवयव प्रत्यारोपण भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक लागतो, तर परंतु बहुतांश घटनांमध्ये अवयवदान ते कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक असतात. यानंतर पुढील प्रश्न, तर मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण बनला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विश्व राजकुमार बनला आहे. कोण आहे तर विश्व राजकुमार. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय विद्यार्थी विश्व राजकुमारने मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये इतिहास रचला आहे. तर 20 वर्षीय विश्व राजकुमारने मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ऑनलाईन स्पर्धा जिंकली आहे, ज्यामध्ये जगभरातील स्पर्धक भाग घेतात. यामध्ये विश्व राजकुमारने अवघ्या 13.5 सेकंदामध्ये 80 रँडम क्रमांक आणि 8.40 सेकंदामध्ये 30 चित्रे लक्षात ठेवून सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फेब्रुवारी 2025 मध्ये ल्युटन युनायटेड किंगडम UK स्थित हवाई सल्लागार फर्म ऑफिशियल एअरलाइन गाईड ने 2025 मधील जगातील सर्वात व्यस्त विमानतळांबद्दल आपला नवीनतम अहवाल प्रसिद्ध केला आहे. तर अहवालानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचे दिल्ली विमानतळ फेब्रुवारी 2025 पर्यंत जागतिक स्तरावरील टॉप 10 सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 4.8 दशलक्ष जागांसह जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो, भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुरुग्राम मध्ये. कोठे तर गुरुग्राम मध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्रामच्या सेक्टर 39 मध्ये बांधले गेले. तर हे केंद्र जैन आचार्य लोकेश मुनी यांच्या नेतृत्वाखाली आणि अहिंसा विश्व भारतीच्या प्रयत्नांतून स्थापन होत आहे. यानंतर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हरियाणाची राजधानी आहे मित्रांनो चंदीगड. सध्याचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. यानंतर राष्ट्रीय उद्याने, तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा आहेत एकूण 10, राज्यसभेच्या एकूण 5 जागा आहेत आणि विधानसभेच्या जागा आहेत एकूण 90. यानंतर शेजारील राज्य आहेत 5, तर कोणते तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान. आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश आहेत 2, कोणते तर चंदीगड आणि दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशातील पहिल्या रिव्हर डॉल्फिन गणनेच्या अहवालानुसार भारतामध्ये किती नदी डॉल्फिन आढळल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए,
6,327. किती तर 6,327. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या 7व्या बैठकीचे अध्यक्षस्थान केले आहे. तर या दरम्यान त्यांनी देशातील पहिल्या नदी डॉल्फिन गणनेचा अहवाल प्रसिद्ध केला. तर या अहवालानुसार भारतामध्ये एकूण 6,327 रिव्हर डॉल्फिन सापडले आहेत. तर हा अभ्यास 8 राज्यांमधील 28 नद्यांवर 3,150 कामकाजाच्या दिवसांमध्ये 8,500 किलोमीटर अंतरावर करण्यात आलेला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये डॉल्फिनची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली, तर त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये डॉल्फिनची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच रणजी ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विदर्भने जिंकले आहे. कोणी? तर विदर्भने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विदर्भ क्रिकेट स्टेडियम नागपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भ क्रिकेट संघाने केरळ विरुद्ध तिसरे रणजी विजेतेपद जिंकले आहे. तर मित्रांनो, रणजी करंडकातील सर्वात यशस्वी संघ कोणता? तर मुंबई किंवा बॉम्बे हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. तर तो 42 वेळा जिंकला आहे. तर कर्नाटक हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने 8 वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर दिल्ली 7 वेळा आणि बडोदा हा 6 वेळा जिंकला आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मनन कुमार मिश्रा यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ज्येष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांची सलग 7व्यांदा बार काउन्सिल्स ऑफ इंडिया म्हणजेच BCI चे अध्यक्ष म्हणून ऐतिहासिकरित्या बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर अलीकडेच वन नेशन वन पोर्ट उपक्रम नुकताच कोणी सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सर्बानंद सोनोवाल यांनी. कोणी? तर सर्बानंद सोनोवाल यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर एक राष्ट्र एक बंदर धोरणाचे उद्दिष्ट भारतातील प्रमुख बंदरांवर कार्यप्रणाली प्रमाणित आणि सुव्यवस्थित करणे हे आहे. तर हे दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियांमधील विसंगती दूर करेल, ज्यामुळे खर्च आणि ऑपरेशनल विलंब कमी होईल. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच महिलांच्या इंडोर शॉटपुटमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कृष्णा जयशंकर यांनी. कोणी? तर कृष्णा जयशंकर यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 22 वर्षीय भारतीय ॲथलीट कृष्णा जयशंकरने इंडोर शॉटपुटमध्ये 16 मीटरचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला आहे. तर अल्बुकर्क USA येथे माउंटन वेस्ट इंडोर ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने 16.3 मीटर फेक करून ही कामगिरी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ICC वनडे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रोहित शर्माने. कोणी? तर रोहित शर्माने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रोहित शर्मा आता ICC वनडे स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. तर आतापर्यंत हा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता, परंतु रोहितनं त्याला मागे टाकले आहे. तर ICC वनडे स्पर्धाचा विचार केला तर त्यामध्ये वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे, कारण दोन्ही स्पर्धा 50 षटकांच्या आहेत आणि रोहित शर्मानं आता ICC वनडे स्पर्धांमध्ये 65 षटकार मारले आहेत. तर ख्रिस गेल 64 षटकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा जैव इंधन उत्पादक देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपला भारत देश. कोणता देश? तर आपला भारत देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक म्हणून उदयास आला आहे. तर जानेवारी 2025 पर्यंत भारताने पेट्रोलमध्ये 19.6% इथेनॉल मिश्रण गाठले आहे. यानंतर स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेच्या संक्रमणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तर भारत 2030 च्या उद्दिष्टांपेक्षा 5 वर्ष अगोदर 20% इथेनॉल मिश्रण साध्य करेल. यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये इथेनॉल मिश्रित उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.
यानंतर पुढील प्रश्न, तर 301 दिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी विराट कोहली ठरला आहे. कोण आहे? तर विराट कोहली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर त्याने 2 मार्च 2025 रोजी दुबई येथे न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याबद्दल त्याचा 300वा एकदिवसीय सामना खेळला आहे. तर या कामगिरीसह कोहली असे करणारा 7वा भारतीय आणि जगातील 22वा खेळाडू ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 6 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी अभियान विस्तारासाठी महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या शहराची. कोणत्या? तर महाराष्ट्रातील पुणे या शहराची. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्मार्ट सिटी मोहिमेच्या विस्तारासाठी पुण्याची निवड करण्यात आलेली आहे. तर ज्याचा उद्देश शहरी पायाभूत सुविधा वाढवणे आणि तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांद्वारे चांगल्या सेवा प्रदान करणे हे आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच MRF चा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शुभमन गिल. कोण? तर शुभमन गिल. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल 4 मार्च 2025 रोजी MRF टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर बनला आहे. तर यानंतर गिल हा ICC पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये सध्याचा क्रमांक 1 वन डे फलंदाज ठरला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपला भारत देश करणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, FIDE ची स्थापना झाली 20 जुलै 1924 मध्ये. कोठे? तर पॅरिस फ्रान्समध्ये आणि मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत आर्कोडी डोकोविच. कोण? तर आर्कोडी डोकोविच. यानंतर पुढील प्रश्न, तर 5 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू काय होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्य आणि शिक्षण हा मुख्य केंद्रबिंदू होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी लक्षणीय तरतूद करण्यावर भर देण्यात आला आहे, जो राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्याच्या सरकारच्या प्राधान्याचे प्रतिबिंब आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने मंजूर केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तराखंड या. कोणत्या? तर उत्तराखंड या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उत्तराखंड सरकारने अविवाहित घटस्फोटित निराधार आणि अपंग अविवाहित महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना मंजूर केली आहे. तर उत्तराखंडविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन आणि तलाव सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल आणि राष्ट्रीय उद्याने, तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाबाई आंबेडकर पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सीमा पाटील यांना. कोणाला? तर सीमा पाटील यांना. तर यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बुर्किना फासो हा देश. कोणता? तर बुर्किना फासो हा देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये पाकिस्तान देश 2ऱ्या क्रमांकावर आहे. तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये आपला भारत देश हा 14व्या स्थानावर आहे आणि प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर बुर्किना फासो. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणता? तर बुर्किना फासो. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊया. तर देशामध्ये महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य. कोणते? तर आपले महाराष्ट्र राज्य. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर पुढील प्रश्न, तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ची दुसरी आवृत्ती 20 ते 27 मार्च 2025 दरम्यान
कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नवी दिल्ली या. कोणत्या? तर नवी दिल्ली या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आयोजन 20 ते 27 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे झाले आहे, ज्यामध्ये 2024 पॅरिस पॅरालिम्पिक आणि 2022 आशियाई पॅरा गेम्स मधील 1230 सर्वोच्च कामगिरी करणारे पॅरा ॲथलीट आहेत. तर भारतातील पॅरा स्पोर्ट्सला आणखी प्रोत्साहन देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो युवा कार्य आणि क्रीडा मंत्री कोण आहेत सध्याचे? तर डॉक्टर मनसुख मांडविया हे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने. कोणी? तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर टीम इंडियाने दुबईमध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडच्या 4 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आहे आणि 12 वर्षांनंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवला आहे. तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना झाली 15 जून 1909 मध्ये. मुख्यालय आहे दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा आणि सदस्यत्व 108 सदस्य राष्ट्रीय आहेत आणि जुने नाव काय होते? तर इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स असे जुने नाव होते आणि 1965 मध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असे करण्यात आले आणि 1989 मध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पा इनियान यांनी. कोणी? तर पा इनियान यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये. तर मार्च 2025 रोजी भारतीय ग्रँडमास्टर पन्नीर सेल्वम पा इनियानने कान्स फ्रान्स येथे झालेल्या 9व्या आणि अंतिम फेरीमध्ये देश बांधव व्ही प्रणेशचा पराभव करून 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा 2025 जिंकली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नवीन कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची. कोणाची? तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून नियुक्ती केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच प्रित्झकर पारितोषिक 2025 कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लिऊ जियाकुन यांनी. कोणी? तर लिऊ जियाकुन यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चीनचे लिऊ जियाकुन यांना 2025 चा प्रित्झकर पुरस्कार मिळाला. तर स्थापत्यशास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे प्रित्झकर पारितोषिक चीनचे लिऊ जियाकुन यांना देण्यात आले आहे. तर लिऊ जियाकुन यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ शैक्षणिक इमारती, संग्रहालय आणि सार्वजनिक जागा डिझाईन करण्यात घालवला आहे. यानंतर प्रित्झकर पारितोषिक विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हा आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे, ज्याला स्थापत्यशास्त्राचे नोबेल पारितोषिक म्हणूनही संबोधले जाते. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताने अंतिम फेरीमध्ये इराणचा पराभव करून आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. तर भारताने अंतिम फेरीमध्ये इराणचा 32-25 असा पराभव केला. तर आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिपची 6वी आवृत्ती 6 ते 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत झालेल्या 6 पैकी 5 आवृत्त्यांमध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे. तर आशियाई महिला कबड्डी स्पर्धेचे 2दा आयोजन करणारे तेहरान हे पहिले शहर होते. यानंतर पुढील प्रश्न 40वा, तर मित्रांनो नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अंजू राठी राणा बनले आहेत. कोण? तर अंजू राठी राणा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी राणा यांची
नवीन केंद्रीय कायदा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर कायदा सचिव म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहे। तर त्यांनी 18 वर्ष दिल्ली सरकारमध्ये सरकारी वकील म्हणून काम केले आहे। यानंतर 2017 मध्ये त्या कायदा मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव म्हणून रुजू झाल्या। तर नितेन चंद्र हे शेवटचे कायदा सचिव होते। तर हे पद काही महिन्यांपासून रिक्त होते। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर फेडरल बँकेचा पहिला ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विद्या बालन बनले आहेत। कोण? तर विद्या बालन। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर फेडरल बँकेने विद्या बालनची पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली, ज्यामुळे बँकेच्या ब्रँड उत्क्रांतीत एका महत्त्वाचा टप्पा होता। तर फेडरल बँक ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे, ज्याचे मुख्यालय अलुवा केरळ येथे आहे। तर मित्रांनो सीईओ कोण आहे? तर कृष्णन मनियन हे सीईओ आहेत आणि सध्याचे संस्थापक आहेत के.पी. हॉम्स। यानंतर पुढील प्रश्न, तर नासाचा अंतराळवीर 9 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर कोण परतले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स। कोण? तर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अंतराळामध्ये नियोजित वेळेपेक्षा जवळपास 9 महिने जास्त वेळ घालवल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर बदलले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर। कोणाच्या? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली म्हणून बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू विद्यापीठ असे ठेवण्याची घोषणा केली आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025 विधिमंडळामध्ये कोणी सादर केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अजित पवार यांनी। कोणी? तर अजित पवार यांनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी राज्याचा 2025-2026 चा अर्थसंकल्प सादर केला आहे। तर आर्थिक सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो गेल्या वर्षातील राज्यांच्या आर्थिक कामगिरीची रूपरेषा मांडतो आणि आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाज देत असतो। तर या अहवालामध्ये सामान्यतः शेती, उद्योग, रोजगार, सेवा आणि पायाभूत सुविधा विकास अशा विविध क्षेत्रांवरील डेटा समाविष्ट असतो। तर हे राज्याच्या आर्थिक विकासाचे आव्हानांचे आणि संधींचे मूल्यांकन करते। यानंतर पुढील प्रश्न, तर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 58वे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे। कितवे? तर 58वे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर माधव राष्ट्रीय उद्यानाला अधिकृतपणे भारताचे 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। तर स्थान, तर हे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये आहे आणि क्षेत्र, तर हे उद्यान अंदाजे 356 चौरस किलोमीटर व्यापते आणि त्यामध्ये पानझडी जंगले, गवताळ प्रदेश आणि पानवडे अशा विविध परिसंस्थांचा समावेश आहे। तर मित्रांनो जैवविविधता याविषयी पाहूया। तर हे उद्यान विविध वन्यजीव प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यामध्ये बिबट्या, हरण आणि बंगाल वाघांसह असंख्य पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे। यानंतर भारतातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये हे पदनाम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। यानंतर विशेषतः मध्य प्रदेशामध्ये, जिथे देशातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलण्याची घोषणा कोणाच्या नावावर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रतन टाटाजी यांच्या नावावर केली आहे। कोणाच्या? तर रतन टाटाजी यांच्या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव रतन टाटाजी यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे। तर टाटा ग्रुप 12च्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उद्योगपती रतन टाटा यांच्या आसाममधील योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे। यानंतर पुढील प्रश्न,
तर कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मार्क कार्नी झाले आहेत. कोण? तर मार्क कार्नी झाले आहेत. तर यानंतर माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान असतील. तर सत्ताधारी लिबरल पक्षाने त्यांची नेता म्हणून निवड केली आहे. तर मित्रांनो कॅनडाची राजधानी आहे ओटावा आणि चलन आहे कॅनेडियन डॉलर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर आयफा अवॉर्ड्स 2025च्या 25व्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नितांशी गोयल यांना. कोणाला? तर नितांशी गोयल यांना मिळाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने अलीकडेच महिलांना 2500 रुपये देण्यासाठी महिला समृद्धी योजना मंजूर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली. कोणत्या? तर दिल्ली. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना सुरू केली आहे. तर दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर लवकरच एक नोंदणी पोर्टल सुरू केले जाईल आणि एक समिती योजनेच्या अटी व शर्तींना अंतिम रूप देईल. यानंतर पुढील प्रश्न आहे 50वा. तर प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र राज्याने. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर रुपे कार्ड लॉन्च, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले रुपे कार्ड लॉन्च केले आहे. तर महत्त्व काय आहे याचे? तर हे कार्ड मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे. तर देशामध्ये रुपे कार्ड देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, हे लक्षात ठेवा. आणि अनावरण समारंभ तर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते एका राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये कार्डचे अनावरण करण्यात आले आहे. तर स्पष्टीकरण पाहून घेऊयात आपण याचे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह रुपे कार्ड सुरू करणे हे राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि महत्त्वाचे ऐतिहासिक व्यक्तींचे स्मरण करण्याच्या प्रयत्नाचे प्रतिबिंब आहे. तर स्थानिक इतिहास आणि ओळखीबद्दल अभिमानाची भावना निर्माण करताना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या पुढाकाराचा एक मोठा भाग म्हणजे रुपे कार्ड आहे. तर हे पाऊल आर्थिक समावेशकता वाढवणे आणि नागरिकांमध्ये डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर वाढवणे या व्यापक सरकारी उद्दिष्टांशी सुसंगत आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सुदर्शन आठवले यांना. कोणाला? तर सुदर्शन आठवले यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर साहित्य अकादमीने वर्ष 2024च्या मराठी भाषेतील अनुवाद पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर केला आहे. तर गुरचरण दास यांनी लिहिलेल्या द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड या इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. तर साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून जगभरामध्ये भारतीय साहित्याचा प्रचार केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, तर मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदीजी. कोण आहेत? तर नरेंद्र मोदीजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळविणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तर मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्रन रामगुलाम यांनी पोर्ट लुईस येथे भारतीय प्रवासींच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना सन्मानाची घोषणा केली आहे. तर श्री मोदींना मिळालेला हा 21वा सन्मान आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो भारतातील पहिली रोड ट्रेन कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्वोने. कोणी? तर व्होल्वोने सुरू केली. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर व्होल्वो ट्रक्सने भारतातील पहिले रोड ट्रेन सोल्युशन्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे, ज्याचा मुख्य उद्देश उच्च व्हॉल्यूम लॉजिस्टिक उद्योगामध्ये कार्यक्षमता वाढवणे हे आहे.
यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आशियाई डेव्हलपमेंट बँकेची मदत घेणार आहे. कोण? तर आपले महाराष्ट्र सरकार. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आसाम हे राज्य. कोणते राज्य? तर आसाम हे राज्य. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आसाम सरकारने म्हटले आहे की त्यांचा स्वतःचा एक उपग्रह असणार आहे, तर त्यामुळे सीमेवर पाळत ठेवण्याबरोबरच महत्त्वाच्या सामाजिक आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्यात मदत होईल. तर आसामचे अर्थमंत्री अजंता नियोम यांनी 2025 ते 2026 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. तर मित्रांनो, आसामची राजधानी आहे दिसपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर हिमंता बिस्वा शर्मा. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025 ते 2026 मध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 31,907 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. किती? तर 31,907 कोटींची. यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिल्ली ही राजधानी. कोणती? तर दिल्ली ही राजधानी. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 पर्यंत सलग 6 वर्ष दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून ओळखली गेली आहे. तर अहवाल असे दर्शवितात की इतर राष्ट्रीय राजधानींच्या तुलनेत खराब हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत ते सातत्याने अव्वल स्थानावर आहे. तर हा चालू असलेला मुद्दा या प्रदेशातील वायू प्रदूषणाशी संबंधित महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक चिंतांवर प्रकाश टाकतो. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रोशनी नादर. कोण? तर रोशनी नादर. यानंतर पुढील प्रश्न, तर वायू प्रदूषण क्रमवारी 2024 मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, आपल्या भारताला 5वे स्थान देण्यात आले आहे. कितवे? तर 5वे स्थान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर IQ एअरच्या अलीकडेच अहवालामध्ये भारत हा जगातील सर्वात प्रदूषित देशांपैकी एक असल्याचे उघड झाले आहे. तर जगभरातील टॉप 20 प्रदूषित शहरांपैकी 13 शहरे भारतामध्ये आहेत. तर हवेच्या गुणवत्तेमध्ये किंचित सुधारणा झाली असली तरी एकूण परिस्थिती गंभीर आहे. यानंतर वर्तमान हवा गुणवत्ता डेटाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2024 नुसार भारत 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. तर 2023 मधील 3ऱ्या स्थानांपेक्षा थोडी सुधारणा झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियन 2025 चे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, प्रणव व्यंकटेश यांनी. कोणी? तर प्रणव व्यंकटेश यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 7 मार्च 2025 रोजी बेंगळुरू कर्नाटक येथील भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यांनी 26 फेब्रुवारी ते 2027 मार्च या कालावधीमध्ये पेट्रोव्हॅक मॉन्टेनेग्रो येथे आयोजित इंटरनॅशनल चेस फेडरेशन वर्ल्ड ज्युनियर अंडर 20 म्हणजेच 20 वर्षाखालील चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. तर महिला इंटरनॅशनल मास्टर्स अन्ना शुष्मान ने अझरबैजानच्या आयान अल्लाव्हेर्दियेवाचा 9-11 गुणांसह पराभव करून मुलींचे विजेतेपद जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू या राज्याने. कोणत्या राज्याने? तर तामिळनाडू या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तामिळनाडू राज्याने त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पातील लोगोमध्ये भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे. तर तामिळनाडू सरकारने अधिकृत रुपया चिन्ह ऐवजी तामिळ अक्षर बदलले आहे. तर या निर्णयावर भारतीय जनता पक्षाकडून म्हणजेच भाजप सरकारकडून टीका झालेली आहे आणि राज्यामध्ये भाषा आणि सांस्कृतिक ओळखीबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 15व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, झारखंडने. कोणी? तर झारखंडने जिंकले. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025च्या अंतिम फेरीमध्ये हॉकी झारखंडने गतविजेत्या हॉकी हरियाणाला एका रोमांचक सामन्यात 4-3 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. तर मित्रांनो, कार्यक्रम कोठे? तर पंचकुला हरियाणामध्ये झाला. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पानिपत. या कोणत्या? तर पानिपत या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय कार्यवाहीबाबतचा शासन निर्णय जारी. मुंबई पानिपतच्या काला अंब परिसरामध्ये मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जिंद सोनीपत या. कोणत्या? तर जिंद सोनीपत या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर सुरू होणार आहे. तर ही ट्रेन 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मार्गावर धावणार आहे. यानंतर हायड्रोजन ट्रेन बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण हायड्रोजन ट्रेन बाबतची महत्त्वाची काही माहिती पाहून घेऊयात. तर ही ट्रेन पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. तर कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा अवलंब करणे हा या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे. तर स्वच्छ ऊर्जा वाहतुकीसाठी भारताच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने 2023 ते 2024 मध्ये 35 हायड्रोजन इंधन सेल आधारित गाड्यांचा ताफा विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यानंतर रेल्वेविषयी आपण महत्त्वाचे काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो. तर 1853 मध्ये कोणत्या दोन स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली? तर मुंबई ठाणे. आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे? तर चिनाब नदीवर. यानंतर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये रेल्वे मार्गाची स्थापना करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसी यांच्या. यानंतर भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह कोण आहे? तर भोलू हत्ती आहे. आणि भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो आहे कोलकातामध्ये. आणि भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपले महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या? तर दुसऱ्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत महाराष्ट्राने देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली. तर योजनेअंतर्गत 1,92,936 सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने हे स्थान प्राप्त केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शिर्डीमध्ये. कोठे? तर शिर्डीमध्ये होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर महिला प्रीमियर लीगचे म्हणजेच WPL चे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई इंडियन्सने जिंकले आहे. कोणी? तर मुंबई इंडियन्सने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा अंतिम फेरीतील हा सलग तिसरा पराभव आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात. तर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एकनाथ शिंदेजी यांना. कोणाला? तर एकनाथ शिंदेजी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2025 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर समाज आणि प्रशासनातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पुण्यामध्ये हा सन्मान मिळाला. तर हा पुरस्कार 17व्या शतकातील आदरणीय संत तुकाराम यांच्या नावावर आहे, जे त्यांच्या भक्ती कविता आणि आध्यात्मिक शिकवणींसाठी प्रसिद्ध आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी नुकतीच कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन ए इंडिया मास्टर्सने जिंकली आहे. कोणी? तर इंडिया मास्टर्सने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडिया मास्टर्सने 2025 ची आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ट्रॉफी जिंकली आणि अंतिम सामन्यामध्ये वेस्ट इंडिज मास्टर्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. तर 22 फेब्रुवारी ते 16 मार्च 2025 या कालावधीमध्ये झालेल्या या स्पर्धेची ही पहिली आवृत्ती असल्याने हा विजय एका ऐतिहासिक कामगिरी आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर खालीलपैकी कोणते विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोणते विमानतळ? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सलग 7व्यांदा आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर यासाठी दिल्ली विमानतळाला अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच ASQ म्हणजेच विमानतळ सेवा गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर कबड्डी विश्वकप 2025 कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंग्लंडमध्ये. कोठे होणार आहे? तर इंग्लंडमध्ये होणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 कबड्डी विश्वचषक म्हणजेच आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन 2025 कबड्डी विश्वचषक ही जागतिक कबड्डीच्या अधिकाराखाली आयोजित कबड्डी विश्वचषक स्पर्धेची दुसरी आवृत्ती आहे. यानंतर 17 ते 23 मार्च 2025 दरम्यान इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड्स येथे त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या बँकेने RBI ला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 प्रदान केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सेंट्रल बँक लंडन. कोणत्या? तर सेंट्रल बँक लंडन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBI चे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 जिंकल्याबद्दल कौतुक केले आहे. तर RBI ला त्याच्या इन हाऊस डेव्हलपर टीमने विकसित केलेल्या अभिनव डिजिटल उपक्रम प्रवाह आणि सारथीला मान्यता देऊन सेंट्रल बँकिंग लंडन UK द्वारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स 2025 ने सन्मानित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. या कोणत्या? तर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. यानंतर पुढील प्रश्न. तर पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ठाणे. या कोणत्या? तर ठाणे या ठिकाणी झाली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विश्वास सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने 72वी वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2025 दिनांक 19 मार्च ते 23 मार्च 2025 या कालावधीमध्ये JK केमिकल मैदान ठाणे येथे संपन्न झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर आंतरराष्ट्रीय सुनीता विल्यम्स यांनी 19 मार्च 2025 पर्यंत किती दिवस अंतराळामध्ये घालवले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 286 दिवस. किती? तर 286 दिवस घालवले आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भिवंडी येथे. कोठे? तर भिवंडी येथे उभारण्यात आले. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर महाराष्ट्रातील भिवंडी येथे उभारण्यात आले आहे. तर हे मंदिर मराडेपाडा येथे आहे. तर या मंदिराचं लोकार्पण आणि शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 17 मार्च 2025 रोजी झाली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे आपण वैशिष्ट्य या ठिकाणी पाहून घेऊयात. तर हे मंदिर गड किल्ल्यांच्या शैलीत बांधण्यात आले आहे. तर या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. तर तटबंदीच्या खालील 36 चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत. तर हे मंदिर 1.5 एकर जागेमध्ये उभारण्यात आले आहे. तर या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि देदीप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये 23वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन डी 19 ते 22 मार्च. कोणता तर 19 ते 22 मार्च. यानंतर पुढील प्रश्न, तर ICC T20 अष्टपैलू क्रमवारीमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हार्दिक पांड्या. कोण? तर हार्दिक पांड्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने T20 इंटरनॅशनल अष्टपैलू खेळाडूंमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्याचा सहकारी टिळक वर्माने त्याच्या ICC पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये 3ऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी 69 स्थानांची अविश्वसनीय झेप घेतली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेमध्ये देशातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 100 जिल्ह्यांचा. किती? तर 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी असल्याचं लोकसभेमध्ये सांगितलं होतं. तर काही राज्यांमध्ये उत्पादन जास्त आहे, पण काही राज्यांमध्ये उत्पादन कमी आहे. तर एका राज्यामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादन कमी आहे. त्यामुळे PM धनधान्य योजनेतून मला वाटते फक्त प्रश्न 19. यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेमध्ये देशातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 100 जिल्ह्यांचा. किती? तर 100. यानंतर पुढील प्रश्न, तर कोळसा मंत्रालयाने 2024 ते 2025 साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष्य ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 108 कोटी टन. किती? तर 108 कोटी टन. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कोळसा मंत्रालयाने चालू आर्थिक वर्ष 2024 ते 2025 साठी कोळसा उत्पादन लक्ष्य 108 कोटी टन निश्चित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाचा जगातील अव्वल कापड निर्यातदारांमध्ये समावेश झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्या भारत देशाचा. कोणत्या? तर आपल्या भारत देशाचा. यानंतर पुढील प्रश्न, तर पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 21 मार्च 2025 रोजी. केव्हा? तर 21 मार्च 2025 रोजी. यानंतर पुढील प्रश्न, तर न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिशा या. कोणत्या? तर ओडिशा या. तर यानंतर पुढील प्रश्न, तर साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विनोद कुमार शुक्ल यांना. कोणाला? तर विनोद कुमार शुक्ल यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या काही उल्लेखनीय कामगिरी आपण या ठिकाणी पाहूयात. तर नेमबाजीमध्ये स्वरूप उन्हाळकरने सुवर्ण पदक जिंकले आहे. तर कविन केगनाळकरने रौप्य पदक पटकावले आहे आणि अकोल्याच्या चैतन्य पाठकने 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर आदिल अन्सारीने तिरंदाजीत सुवर्ण पदक पटकावले. तर सागर कातळेने नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. यानंतर दिलीप गावितने धावपटूत सुवर्ण पदक पटकावले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर सुकांत कदम आणि प्रेम अले यांनी उपात्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर 85वा प्रश्न, तर नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणी? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. तर स्वरूप उन्हाळकरने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर 10 मीटर रायफल नेमबाजीतील SH1 प्रकारात त्यांनी हे पदक जिंकले आहे. तर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ही स्पर्धा भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत आयोजित केली जाते. तर ही स्पर्धा पॅरालिम्पिक शैलीमध्ये आयोजित केली जाते. तर या स्पर्धेमध्ये विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1300 पॅरा ॲथलीट्स सहभागी होत असतात.
यानंतर या स्पर्धेमध्ये पॅरा तिरंदाजी, पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा नेमबाजी, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग या 6 खेळांमध्ये पदक स्पर्धा आयोजित केल्या जातात. तर ही स्पर्धा आठवडाभर चालते. यानंतर पुढील प्रश्न, तर क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतामध्ये कोणता दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 23 मार्च हा दिवस. कोणता दिवस? तर 23 मार्च हा दिवस. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, शिवराम, राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, शहीद दिनाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर या तिघांना ब्रिटिश सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात फाशी दिली होती. तर या तिघांनी मातृभूमीसाठी हसतमुखाने बलिदान पत्करले आहे. तर या तिघांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंजाबमधील फिरोजपूर शहराच्या जवळ असलेल्या हुसेनीवाला गावात हुसेनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ई रक्तकोश. कोणते? तर ई रक्तकोश. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबईमध्ये धावणार आहे. कोठे? तर मुंबईमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार आहे. तर स्वीडनची कॅडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना. कोणाला? तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एकमताने ऐतिहासिक निर्णय घेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणती राज्य सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत देशामध्ये अव्वल ठरली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य. कोणते? तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्य. यानंतर पुढील प्रश्न, तर आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्या भारत देशामध्ये करण्यात येणार आहे. कोणत्या देशामध्ये? तर आपल्या भारत देशामध्ये. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2025 आशियाई वॉटर पोलो चॅम्पियनशिप 25 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 दरम्यान झाओंकिंग चीन येथे आयोजित करण्यात आली होती. तर 2025 च्या जागतिक जलीय चॅम्पियनशिपसाठी ही आशियाई खंडातील पात्रता होती. यानंतर पुढील प्रश्न, तर कबड्डी वर्ल्ड कप 2025 पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारत देशाने. कोणी? तर आपल्या भारत देशाने. यानंतर पुढील प्रश्न, तर वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 कोणी जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युनेस्कोने जारी केला आहे. कोणी? तर युनेस्कोने. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. कोणाची? तर अण्णा बनसोडे यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न आहेत आणि त्यांची निवड विधानसभेतील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकूण 23 पदके. किती? तर एकूण 23 पदके जिंकली. यानंतर पुढील प्रश्न, तर टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विक्की कौशल यांची. कोणाची? तर विक्की कौशल यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर टाटा मोटर्सने अभिनेता विक्की कौशल यांना आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून
निवडले आहे. तर विकी कौशल हे टाटाच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन विभागाचे प्रतिनिधित्व करतील. यानंतर विकी कौशल यांची निवड करण्यामागची कारणे आपण पाहून घेऊयात. तर महत्त्वाची कारणे आहेत. तर विकी कौशल यांच्या उत्कृष्टतेच्या आणि धाडसी मूल्यांचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट टाटा मोटर्सने ठेवले आहे. तर विकी कौशल यांची मुख्य तत्त्वे टाटाच्या तत्वांशी संरेखित होतात. यानंतर विकी कौशल यांनी चिकाटी, प्रामाणिकपणा आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याची इच्छा दाखवली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर उत्तराखंडानंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गुजरात हे राज्य. कोणते राज्य? तर गुजरात हे राज्य. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उत्तराखंडानंतर गुजरात हे समान नागरी संहिता म्हणजे UCC लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरणार आहे. तर समान नागरी संहिता UCC म्हणजे काय या ठिकाणी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर याद्वारे वैयक्तिक कायदे रद्द करून सर्वांसाठी समान कायदे करण्याची तरतूद आहे. यानंतर म्हणजेच गुजरातमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी वैयक्तिक बाबींमध्ये समान कायदा असेल, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो. उदाहरणार्थ वैयक्तिक कायद्यानुसार मुस्लिम पुरुष 4 वेळा लग्न करू शकतात, परंतु हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे गुन्हा ठरणार आहे. त्यानंतर एकच कायदा केला जाईल जो दोन्ही धर्मांच्या लोकांना पाळावा लागेल. यानंतर मित्रांनो गुजरातविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री सध्याचे भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. आणि राष्ट्रीय उद्याने तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेळवदर राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान, सागरी राष्ट्रीय उद्यान. आणि लोकनृत्य आहे गरबा. कोणते आहे गुजरातचे लोकनृत्य? गरबा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर गोआय बिबोने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऋषभ पंत यांची. कोणाची? तर ऋषभ पंत यांची नियुक्ती केली. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गोआय बिबोने भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे आणि एक मोहीम सुरू केली आहे ज्यामध्ये क्रिकेटमधील महान सुनील गावस्कर देखील आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो काही ब्रँड अँबॅसेडर महत्त्वाचे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर फेडरल बँकेचे पहिले ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर विद्या बालन आहेत. आणि स्केचर्सचे ब्रँड अँबॅसेडर जसप्रीत बुमराह, MRFचे ब्रँड अँबॅसेडर शुभमन गिल आणि फिक्की फेमचा पहिला ब्रँड अँबॅसेडर आयुष्यमान खुराना आणि भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवन यांची भारतामध्ये MotoGPचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुथूट प्रपंचन ग्रुपचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर शाहरुख खान आहे. कोण? तर शाहरुख खान. यानंतर पुढील प्रश्न, तर नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजीव गौबा यांची. कोणाची? तर राजीव गौबा यांची. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झारखंड केडरचे 1982च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले गौबा 2019 ते ऑगस्ट 2024 पर्यंत 5 वर्ष कॅबिनेट सचिव होते. तर आता पंतप्रधानांनी मंजूर केलेल्या नियुक्तीनंतर राजीव गौबा नीती आयोगाच्या इतर पूर्णवेळ सदस्यांप्रमाणे सेवा प्रदान करतील. यानंतर नीती आयोगाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना झाली नीती आयोगाची 1 जानेवारी 2015 मध्ये. मुख्यालय नवी दिल्ली. सध्याचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष सुमन के बेरी हे आहेत. आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. कोण आहेत CEO? तर BVR सुब्रमण्यम. यानंतर 100वा प्रश्न, तर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला भारत देश बनला आहे. कोणता देश? तर आपला भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सध्या 239 दशलक्ष मेट्रिक टन दूध उत्पादन क्षमता असलेल्या भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून उदयास आलेला आहे. तर केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी लोकसभेमध्ये घोषणा केली की भारत पुढील 5 वर्षांमध्ये 300 MMT दूध उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे.
यानंतर 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय गोकुळ मिशन या वाढीमध्ये एक प्रमुख घटक आहे. यानंतर पुढील प्रश्न 101 तर मित्रांनो 10 प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत, तर एकूण प्रश्न आहेत 110. तर 101 प्रश्न, तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, राहुल पांडे यांची. कोणाची? तर राहुल पांडे यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नागपूर येथील पत्रकार राहुल पांडे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण आहे कारण ती प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि माहितीच्या उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित करते आणि माहिती अधिकार कायद्याचे पालन करण्यासाठी राज्याची वचनबद्धता प्रतिबिंबित करत असते. यानंतर पुढील प्रश्न 102 तर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आली आहे. कोणाची? तर दत्तात्रय भरणे यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे. तर या भूमिकेमध्ये ते जिल्ह्यातील विकास आणि कल्याणकारी उपक्रमांवर देखरेख करतील, जे महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांना सामान्यत देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा एक भाग आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, इंडोनेशिया हा देश. कोणता देश? तर इंडोनेशिया हा देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इंडोनेशिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा म्हणजेच एनडीबीचा नवीन सदस्य बनणार आहे. तर ब्रिक्स राष्ट्रांनी स्थापन केलेल्या एनडीबीचे उद्दिष्ट कर्ज हमी, इक्विटी, सहभाग आणि इतर आर्थिक साधनांद्वारे सार्वजनिक किंवा खाजगी प्रकल्पांना पाठिंबा देणे हे आहे, ज्यामुळे त्यांचा सदस्य देशांमध्ये शाश्वत विकासाला चालना मिळेल. तर इंडोनेशियाच्या सदस्यत्वामुळे या प्रदेशातील विकास उपक्रमांना निधी देण्याची बँकेची क्षमता वाढेल. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील पहिली नाईट सफारी योजना कुकरेल कोणत्या शहरात बांधली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लखनौ उत्तर प्रदेश या. कोणत्या? तर लखनौ उत्तर प्रदेश या. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर लखनौमध्ये कुकरेल नाईट सफारी आणि ॲडव्हेंचर पार्क्सच्या बांधकाम आणि विकासाशी संबंधित काम लवकरच सुरू होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट कुकरेल नाईट सफारी आणि ॲडव्हेंचर पार्क ही देशातील पहिली नाईट सफारी असेल. यानंतर मित्रांनो उत्तर प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय उद्यान दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य, राज्य प्राणी बारासिंगा, राज्य पक्षी सारस आहे आणि लोकसभेच्या एकूण जागा 80 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आशियाई ब्युरो सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, संजय सिंग यांची. कोणाची? तर संजय सिंग यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय कुस्तीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करताना भारतीय कुस्ती महासंघ चे अध्यक्ष संजय सिंग यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून निवड झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर संगीत कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आर के राजकुमार यांना. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर संगीत अकादमीने सादर केलेल्या 2025च्या प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी व्हायोलिन वादक आर के श्रीराम कुमार यांची निवड करण्यात आली आहे. तर संगीता कलानिधी पुरस्काराबद्दल आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर संगीता कलानिधी पुरस्कार हा कर्नाटक संगीतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. तर म्युझिक अकादमी चेन्नईद्वारे स्थापित हा पुरस्कार दरवर्षी एखाद्या संगीतकाराला दिला जातो ज्याने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुनील कुमारने कांस्य पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जॉर्डन. कोणत्या? तर जॉर्डन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025च्या दुसऱ्या दिवशीही
भारतीय कुस्तीपटूंची चमकदार कामगिरी सुरू ठेवली. तर जॉर्डनच्या अम्मानमध्ये नितीशने देशासाठी दुसरे कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF प्रायव्हेट सेक्टर कोऑपरेशन फोरम 2025 नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, मुंबई महाराष्ट्रामध्ये. कोठे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अलीकडेच 25 ते 27 मार्च 2025 या कालावधीमध्ये फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFच्या खाजगी क्षेत्र सहकार्य मंच म्हणजेच PSC 2025 चे आयोजन मुंबई भारत येथे करण्यात आले होते. तर स्थान मुंबई भारत मध्ये. आयोजन 22 ते 27 मार्च दरम्यान आणि होस्ट कोणी केल्या? तर भारतीय रिझर्व्ह बँक RBI आणि महसूल विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार. यानंतर विषय काय होता? तर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा रोखण्यासाठी जागतिक प्रयत्नांमध्ये भारताच्या नेतृत्वाची पुष्टी करणे. तर मित्रांनो महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये काही चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरले आहे. आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले आहे. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळवणारे सर्वात मोठे राज्य आहे. आणि 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आणि मित्रांनो देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पहिले मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा महाराष्ट्राविषयी खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला IATA कोड मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमरावती या विमानतळाला. कोणत्या? तर अमरावती या. यानंतर 110 आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विजय वडेट्टीवार यांची. कोणाची नियुक्ती? तर विजय वडेट्टीवार यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुख्य विरोधी पक्षाकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सोपविण्याची प्रथा असली तरी शिवसेनेऐवजी ठाकरे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न स्पेशली मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. जर तुम्ही हा महिन्याचा व्हिडिओ खूप मन लावून पाहिलेला असेल ना तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला आहे? तर याचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो प्लीज तुम्हाला उत्तर येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500चं आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 500 लाईक पूर्ण करताल. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.